भाऊ आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर राहुल गांधींवर टीका केली. विरोधकांवरही त्यांनी निशाणा साधला की ईडी आणि सीबीआयमुळे सगळे विरोधक जे आहेत जे कधी त्यांचं एकमत होत नाही ते ईडी आणि सीबीआयच्या या सगळ्या विषयावर एका मंचावर आले एकमत झालं आणि विरोधकांनी आत्मचिंतन करावं असा सल्लाही त्यांनी दिला. खरं तर नरेंद्र मोदीजी आणि भाजपनीच आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे. ज्या भारत माता की जय म्हणणारे भारत मातेची संपत्ती विकून या देशालाच बर्बाद करतात आहेत, त्या नरेंद्र मोदींनी या पद्धतीनं बोलावं आणि तेही लोकसभेत बोलावं, खोटं बोलावं पण रेटून बोलावं, ही जी काही परंपरा भाजपची राहिली आहे तेच उत्तर आपण आज पाहिलेलं आहे. काँग्रेस आणि गांधी परिवारावर टीका करून सातत्यानं सत्ता कशी मिळेल याच्यावरच त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. 9 वर्षाचं सरकार आज भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदीचं झालेलं आहे. तुम्ही देशाला काय दिलं हा प्रश्न विचारला तर देशाला महागाई दिली, बेरोजगारी दिली, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं आणि छोट्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त केलं आणि आपल्या मूडभर मित्रांना यांचा सगळं लुटून त्यांना देण्याचं काम केलं. त्याच्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. ती वस्तुस्थिती तुम्ही मांडायला पाहिजे. पण काँग्रेसवर आरोप करून अजूनही तुमचे पापं लपवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीजींनी देशाच्या लोकसभेमध्ये जो केविलवाना प्रयत्न केलेला आहे याचा आम्ही निषेध करतो. तुमच्या मित्रांना LIC असेल, बँका असेल, जे लुटून तुम्ही देतात आहात, सर्वसामान्य लोकांचा पैसा त्याच्यामध्ये आहे, तो सुरक्षित नाही. लोकांमध्ये भीती आता निर्माण झालेली आहे. तेही आपण दूर करायला हवी होती. त्याच्यावर राहुल गांधीजींनी तुम्हाला प्रश्न विचारले होते, त्याचं उत्तर तुम्ही नाकारलं. एक दुसरं, तुम्ही ईडीचं धन्यवाद केला. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या स्वतःसाठी तुम्ही ईडीचा आणि CBIचा वापर करताय हे सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्राचं उदाहरण पाहिलं आणि आपण माननीय सुप्रीम कोर्टानेही त्याच्यामध्ये ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही एवढ्यावर लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, एक लोकांवरही तुम्ही ते प्रूव्ह करू शकलं नाही. राजकीय व्यवस्थेसाठी स्वतःची सरकार सांभाळण्यासाठी आणि दुसऱ्या विरोधकांना दहशत निर्माण करण्यासाठी तुम्ही ईडी आणि CBIचा वापर करता. ही आता कोर्टाच्या लक्षात आलं. कोर्टाने पण त्या पद्धतीची भूमिका मांडली. जे न्यायाधीश नेमायचे ते न्यायाधीश नेमण्यामध्ये तुम्ही आपल्या विचाराचे न्यायाधीश नेमायचे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन शेवटपर्यंत न्यायव्यवस्थेमध्येही अडचण निर्माण करण्याचं काम केलं. जस्टिस धर्माधिकाऱ्यांनी चांगलं उदाहरण दिलं की सांगितलं की समजा सरकारच आता न्यायाधीश नेमत असतील तर गुन्हेगार प्रवृत्तीला उद्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे झालेत आणि ते आलेत तर त्यांच्या विचाराचे न्यायाधीश असतील तर न्याय मिळू शकणार नाही, देशाला संविधानाला धोका निर्माण होईल, असं जस्टिस धर्माधिकाऱ्यांनी सुद्धा आता 4 दिवसाच्या पहिल्या सांगितलं. आणि म्हणून आज नरेंद्र मोदीजींनी या विरोधकांच्या प्रश्न उत्तर देत असताना जुनीच कॅसेट काँग्रेसवर आरोप लावण्याची वाजवली. ते देशाच्या लोकांना कळतं आणि हे निषेधार्थ. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींचा संबंध काय असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र पंतप्रधानांनी अदानीच्या सगळ्या प्रश्नावर बगल दिली, उत्तर दिले. तुम्हाला ते सांगतो, वस्तुस्थिती लपवण्याचं पाप सातत्यानं ते करतात आहेत आणि त्या ठिकाणी जे जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला डायव्हर्ट कसं करता येईल. आज अदानी कंपनीने ज्या पद्धतीची एक लूट जनतेच्या घामाच्या पैशाची, मग LICमध्ये असेल किंवा बँकांमध्ये असेल, ते पैसे लुटलेले आहेत, त्याचं उत्तर मुद्दामून टाळलं. आणि जे राहुल गांधीजींनी 5 प्रश्न विचारले होते की विदेश यात्रेमध्ये कुठं कुठं अदानीसोबत होते, पहिले अदानी कसे पोचलेले होते, त्याही प्रश्नाची बगल देण्याचं बिलकुल तो प्रयत्न झाला. वस्तुस्थिती देशाच्या जनतेपासून लपवली जाते आहे. देशाचे प्रधानमंत्री वस्तुस्थिती लपवत आहेत. ही खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे. प्रधानमंत्री मोदींनी खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे. न खाऊंगा न खाने दूंगा असे म्हणणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज या देशालाच सगळं गिळंकृत करतात आहेत, खातात आहेत, असं चित्र आज देशासमोर येत आहे.
सुनील केदार यांनी आज बाळासाहेब थोरातांची पाठराखण केली आणि त्यांनी म्हटलं की थोरात कुटुंबियाचं जे योगदान आहे काँग्रेसमध्ये ते 2 पिढ्यांपासून ते विसरले जाऊ शकत नाही असं प्रत्यक्षपणे टीका केली आणि त्यांची ही नाराजी किंवा त्यांनी अशा पद्धतीनं नाराजी व्यक्त करणं तर ही चांगली बाब नाही आम्ही वाटत. काँग्रेस पक्षाने आपली भूमिका त्याच्याबद्दलची मांडलेली आहे. जी भूमिका मी मांडली तीच सुनील केदारनी मांडली. आखरी अजूनही आमचे नेते बाळासाहेब थोरात आहेत असं आम्ही सांगतोच आहे. त्याच्यामुळे त्याची पाठराखणचा काय प्रश्न आहे. भाऊ 10 तारखेला तुमच्यावर जे नाराज आहेत त्यांची एक बैठक गांधी भवनामध्ये बोलवली आहे आणि या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींना एक अहवाल जो आहे तो दिला जाणार असल्याची माहिती तुमच्या काही नेत्यांनी दिली आहे. मला एक कळत नाही, आपल्या राज्याचे 3 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, अशोक चव्हाण साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेबांचे स्टेटमेंट आलेले आहे. परवा आम्ही पुण्यामध्येही सोबतच होतो फॉर्म भरायला. आता काही बिनकामी व्यवस्था निर्माण करणारी काही मंडळी असेल त्याच्यासाठी आम्ही 15 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलवलेली आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं हिशोब दिला जाणार आहे. त्यामुळे कोणाला काय करायचं असेल, कारण की आज आमच्यासमोर जे आमच्या नेते राहुल गांधीजी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, त्यांनी आम्हाला खूप सारे कार्यक्रम दिलेले आहेत. राहुलजींच्या पदयात्रेमध्ये जे काही त्यांच्या निदर्शनास आलं, जनभावना ज्या होत्या आणि त्या कशा निराकरण करण्यात जातील त्याच्यामुळे हास्याजोड कार्यक्रम दिलेला आहे. तो एक कार्यक्रम आमच्याजवळ, त्याचाही आम्ही आढावा घेणार आहे. आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे आज आम्हाला 2 आमदार निवडून दिलेत त्यांचा सत्कार आहे. राहुलजींच्या बरोबर ज्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर जी पदयात्रा केली त्यांचा सत्कार आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीचा, कारण की आता जे बाय इलेक्शन चाललेलं आहे त्या बाय इलेक्शनमधल्या दोन्ही निवडणुका कशा जिंकता येईल त्याच्यावरची एक रणनीती आम्हाला करायची आहे. त्यामुळे कोणाला बिनकामी व्यवस्था असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आज काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात जनतेचा आशीर्वाद प्राप्त होते आहे आणि कोणाच्या इशाऱ्याने कोणाला काम करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. कारण की काही लोक सांगतात की पक्षात लोकशाही, बिलकुल आहे काँग्रेस पक्षात लोकशाही, पण पक्षाच्या मंचावर त्यांनी आपली भूमिका मांडावी. त्याच्यासाठी मी राज्याचा पक्षाचा प्रमुख म्हणून त्या सगळ्या गोष्टीचं समर्थपणे उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. हो, काही लोक तुम्ही म्हणल्याप्रमाणे काही लोक जे आहेत ते जाणीवपूर्वक म्हणजे लोकशाही तुम्ही म्हणतात पक्षात लोकशाही आहे आणि कुठेतरी वारंवार तुमच्यावर आरोप करतायत, त्यामुळे कुठेतरी मला एक पक्ष आपला बघा, आहे आणि जाणीवपूर्वक एक बघा, माझा एकच प्रश्न आहे की मला कोणावरही नाही, कारण की मी पक्षाचा प्रमुख आहे. मला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. त्यामुळे जे काही कोणी बाहेर बोलतात त्यांचे जे काही मी जे ऐकतो तुमच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या घरात देणार जेव्हा आम्ही 15 तारखेला सोबत आहो आणि सांगणार आहे की तुम्हाला काय असतील अडचणी आपण समोर बसून त्याला सोडू. पण माध्यमाला बोलून गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होत आहे ते कधी पक्ष खपवून घेणार नाही. कारण की मी स्वतःच प्रदेश कार्यकारिणीची मीटिंग बोलवलेली आहे आणि मग अशा पद्धतीचं वक्तव्य येऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्याच्याबद्दलही निश्चितपणे विचार आम्ही करू. त्यांच्यावर कारवाई होणार. मी विचार करू शब्द सांगितले. मोदीजींनी आज कोणाचे नाव घेतलं नाही, परंतु त्यांनी म्हटलंय की विरोधकांची क्षमता आणि त्यांचं ध्येय काय आहे या सगळ्या वातावरणातून समोर येताना दिसत आहे. अगं असं आहे, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज काही बोलतील, कारण की जे स्वप्न त्यांनी या देशाच्या जनतेला दाखवलं होतं की काळा धन काढू, 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकू, 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 पट भाव देऊ, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू, खूप सारे रंगीत स्वप्न जे दाखवले होते. तर जी काही आपण पाहिली या 9 वर्षामध्ये या देशाला मागं आणल्याशिवाय दुसरं नरेंद्र मोदीजींनी काहीच केलं नाही. आज देश 50 वर्ष मागं गेलेला आहे. त्याच्यामुळे विरोधकांवर त्यांनी काय टीका करावी प्रधानमंत्री म्हणून. ज्या प्रधानमंत्री महोदयांनी नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांना आतंकवादी नक्षलवादी म्हणायला, खालिस्तानी म्हणायला मागं पुढं पाहिलं नाही, आंदोलनजीवी म्हणायला मागं पुढं पाहिलं नाही, त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजीकडून काय अपेक्षा कराव्यात हा प्रश्न या निमित्तानं काँग्रेसच्या वतीनं आम्ही निर्माण करतो. भाऊ ये बताइए, आज प्रधानमंत्री ने पार्लियामेंट में कांग्रेस के ऊपर अटैक किया और उन्होंने ये भी कहा है कि ईडी और सीबीआई को हमने पहली बार साथ में लाया. क्या देखो, नरेंद्र मोदी जी
भाषण देने में उस्ताद है, लेकिन झूठ भाषण अब लोगों को हजम नहीं हो रहा है। जो सवाल राहुल गांधी जी ने नरेंद्र मोदी जी को उनके मित्रों के बारे में पूछा था, उस सवाल को छुपाने के लिए कांग्रेस के ऊपर आरोप लगाना, ये उनकी खूबियत है। और अभी तक कांग्रेस के ऊपर आरोप लगाते लगाते वो सत्ता में आए, एक बार नहीं 2 बार आए। जिस कांग्रेस ने 50 साल में इस देश को खड़ा किया, इस देश की व्यवस्था को खड़ा किया, वही बेचकर वो देश चला रहे, उससे आगे कुछ नहीं कर रहे। जो झूठे सपने दिखाए थे कि हम काला धन लाएंगे, गरीबों के खातों में 15 लाख डालेंगे, अभी तो आपने और एक देखा होगा कि 2022 तक इस देश के सभी गरीबों को हम मकान बना के देंगे। ये कौन ने कहा था? नरेंद्र मोदी जी ने, देश के प्रधानमंत्री ने। क्या देश के सभी लोगों को घर मिले, गरीबों को? आज भी गाँव में जाओ, शहरों में जाओ, झुपड़ी झुपड़ी में जाओ, तो आज भी लोग, उनके पास घर रहने को घर मकान नहीं। अगर प्रधानमंत्री इस तरह से झूठ बातें बोलकर फिर लोकसभा में हो, राज्यसभा में हो, जाहिर मंचों में हो, प्रधानमंत्री का शब्द ये काले पत्थर पर सफ़ेद रेशा होती है। लेकिन झूठ बोलकर देश की जनता के दिशा भूल कर बार बार फिर किसानों से विश्वासघात किया। आपने देखा होगा कि किसानों ने 3 काले कानून के विरोध में जब आंदोलन किया, तो उसमें प्रधानमंत्री जी लोकसभा में बोल रहे थे, ये आंदोलनजीवी है, आतंकवादी है, ये नक्सलवादी है। अगर देश की अन्नदाता को अगर गाली दे रहे हैं, तो उस नरेंद्र मोदी जी से क्या उम्मीद की जाए? जो राहुल गांधी ने जो प्रश्न खड़े किए थे, वो प्रश्न देश के हित के थे। क्यों अपने मित्रों को छुपा रहे, क्यों पाप छुपा रहे? आज LIC लूटी गई, बैंकों को लूटा गया, क्यों प्रधानमंत्री जी उसका जवाब नहीं दे रहे? ये कांग्रेस उनको पूछ रही, हमारे नेता राहुल गांधी जी पूछ रहे, हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे पूछ रहे। लेकिन कांग्रेस के ऊपर आरोप लगाकर अपने आप को बचाने का काम अगर नरेंद्र मोदी जी कर रहे, तो अब देश की जनता इतनी भोली नहीं है। यही हम उनको समझाना चाहते हैं। कश्मीर में राहुल गांधी को फ्लैग झंडा फहराने का मौका मिला, तो मोदी जी ने ये भी कहा कि हमने भी रैली निकाले, लेकिन हमको वो अवसर नहीं मिला। देखो, गलत आदमी को अगर अवसर नहीं मिलता है तो उसके लिए उनको चिंता करने की क्या जरूरत है? तो ये था कि राष्ट्रपति का जब भाषण चल रहा था, तब कई लोग वहाँ से उठ के चले गए, तो उन्होंने ये कहा कि ये आदिवासी का अपमान हो रहा है। देखो, धर्म जात इसका आधार लेना ये बीजेपी का धर्म है। राष्ट्रपति जी महोदया ये कोई जात और धर्म की नहीं है। राष्ट्रपति जी हमारे देश की मुखिया है, उनकी जात धर्म नहीं होती। अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अगर उनकी जात का आधार लेकर अपने आप को छुपाना चाहते हैं, तो ये निषेधार्थ है।